पुण्यवंत भावे Oh
अगोदरच मागं बसू नका, तर समोर आलेले समोर बसा, जास्त मागं जाऊ नका. म्हणजे समोर समोर या सर्व. हा समोर या.
मगरी
पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव निघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची जपे निघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी विठ्ठल ब्रह्मानंदम परम सुख
केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि अखण्डमङ्गलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। लोकाभिरामं धनरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं भजे। इन्द्रहाराय त्रिलोचनाय मङ्गलाय महेश्वराय नित्याय शिवाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। समचरण सरोजं साधुवीराभुजाभं जगन्निहित पाणिमण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं नेत्रं सदैवलहासं विठ्ठल कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री गुरुचरण ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुराधलो पावन झालो चराचरी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्तिदासो अवतारी जोजे आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते आता हृदय हे आपुले चौफाडुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरुजी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातला नभे नभे ज्या राजांनी आपल्या हातांमध्ये स्वराज्य निर्माण करून आपल्या स्वाधीन केलं असे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे धर्मगुरू जगद्गुरु तुकोबराय यांचा सज्जनाचं संताचं महत्त्व सांगणारा अभंग आजच्या कीर्तनाच्या निरूपणासाठी निवडलेला आहे चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचे असल्यामुळे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावकऱ्यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीराम कथा ज्ञान यज्ञ तथा नाम यज्ञ सोहळा हरिपाठ हरिकीर्तन आणि हरिजागर असा हा दैनंदिन चालणारा साधना करण्यासाठी नियोजित केलेला हा सोहळा या सोहळ्यातील आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प या पामराच्या वाट्याला आलं हे माझं महत्भाग्य सेवेसाठी उभी असलेली सर्व अधिकार संपन्न असणारी टाळकरी मंडळी विशेषत्वानं प्रातस्मरण काकडा भजन त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आदरणीय गुरुवर्य भीमराव बापू परोटीकर यांच्या मुखारविंदातून सुंदर सकाळचं पारायण होत आहे त्यांच्या चरणावर बालकाचा साष्टांग प्रणिपात सेवेसाठी उभी असलेली सर्व अधिकार संपन्न टाळकरी मंडळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक हरिभक्तपरायण संतोष महाराज कनकेकर त्याच बाजूला हरिभक्तपरायण गोपाळ गोपाळ हरिभक्तपरायण गोपाल महाराज वाशिमकर त्यांच्याच बाजूला हरिभक्तपरायण गोरक्ष महाराज कनकेकर त्यांच्याच बाजूला ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या योग्य आणि कुशल मार्गदर्शनाने या सप्ताहाचं भव्य दिव्य आयोजन आणि भव्य दिव्य नियोजन ज्यांच्या माध्यमातून होते आणि माझ्यावर ज्यांचं नितांत पुत्रवत प्रेम आहे असे आदरणीय प्रभुजी महाराज परोटीकर त्यांच्याच बाजूला उभे असलेले हरिभक्तपरायण केशव महाराज एकंबेकर त्यांच्याच बाजूला उभे असलेले हरिभक्तपरायण दत्ता महाराज एकंबेकर त्यांच्याच बाजूला उभे असलेले आपल्याच गावातले कथेचे यजमान हरिभक्तपरायण संजय महाराज निकम आणि त्यांच्याच बाजूला उभे असलेले सातारीचे आमचे बाबा गोड रामकथा सुद्धा सांगतात बरं का ते आता हे झालं पूर्व विभाग आता पश्चिमेकडे माझ्या बाजूला तरुण तडफदार देखना भावी नवरदेव हो का तुमच्या बाजूचे राहिले ना हरिभक्तपरायण श्रीराम महाराज देवसरकर चला कोणीतरी गावातला झेंडा घेऊन उभा टाकला चला माझ्याच बाजूला आदरणीय हरिभक्तपरायण गोड चोपदार छान बर काय ती नामात तल्लीन होतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप अगदी गोड बाबांचं नाव दत्ता अवधूता दिनाच्या नाथा दूर
लाजोनी कारे तू गुरुनाथा. अगदी गोड दत्ता महाराज चोपदार हातात भाला घेऊन उभे टाकले आणि माझ्याच बाजूला दुसरी चोपदार आदरणीय हरिभक्त परायण मारुती महाराज निकम आपल्याच गावातले. बरं काय तुम्हाला प्रश्न पडला असेल एकूण एक चोपदार आणि एकूण एक चोपदार का बरं? म्हणजे मध्येच कीर्तनकार कुठं पळून जाऊ नये ह्याच्यासाठी दोन बाजूला चोपदार असतात. अगदी सकाळच्या सत्रात गोड पारायण आणि पारायण झाल्यानंतर रात्रीला कीर्तनाचा विना गळ्यात असं क्वचित ठिकाणीच पाहायला मिळते. नाही तर पारायण करते कीर्तनाला नसतातच बाबा कुठं, पण इथं तर गळ्यात विना घेऊन गोड असं प्रत्येक प्रमाणाला ठेका धरत नाचत. आणि ज्यांनी आपल्या 10 बोटातून जास्तच वाजायला लागला म्हणून विचारलं 10च आहेत का? 10 बोटांनी सुंदर असा नाद ब्रह्म ज्यांनी जागा केला या ठिकाणी निर्माण केला असे माझ्यावर नितांत मित्रवत प्रेम करणारे माझे जीवलग मित्र विजय महाराज शिंदे. एकदा या सर्वांसाठी टाळी. माझ्यासोबत गोड अशी संगीताची साथ देण्यासाठी सिंत वादक तथा गायनाचार्य हरिभक्तपरायण आनंदराव पाटील शिंदे येवलीकर हेही उपस्थित आहेत. तबला विशारद हरिभक्तपरायण संतोष महाराज शिंदे लोहरेकर हेही उपस्थित आहेत. आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, ग्रामपंचायत मेंबर, वार्ड क्रमांक सदस्य, बचत गट, महिला बचत गट, महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, बाल गणेश भजनी मंडळ, तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट, आता काय राहिलं, आशा वर्कर, आरोग्य सेविका, आता कोण शिल्लक राहील, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, आशा वर्कर आणि छोट्या छोट्या हे सगळ्या छोट्या मैत्रिणी, पुरुष मंडळी आणि आमचे मगरे बाबाजी. बरोबर का नाव? कुंभारे बाबाजी. रोज नाव विचारायला रोज विसरून चालले. तुम्ही काय करा, मला काहीतरी एखादी भेट वस्तू द्या म्हणजे पक्के लक्षात राहतात. कुंभारे बाबाजी आणि गोड तरुण तडफदार असणारं या सप्ताह कमिटीचं मित्रमंडळ. आता विशेषत्वाने सगळ्यांची नावं घेणं होणार नाहीत म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकाला अध्यक्ष केलेलं आहेच ना. म्हणजे सगळ्यांना जरी नाही बोलवता आलं तर आदरणीय हरिभक्तपरायण लक्ष्मीकांत देवसरकर आणि त्याच्यासोबतचे सगळे सहकारी, नाव जरी एकाचं घेतलं असेल पण नाही, सगळ्यांच्या माध्यमातून हे कार्य पूर्णत्वाला जात आहे. म्हणून या सप्ताहाला आर्थिक दान देणारे, अन्नदान करणारे, सतरंजा उचलणारे, झाडून काढणारे, विना पहारा करणारे किंवा सप्ताहाला बाहेरून मधून एकूण तिकून पाठिंबा देणारे सगळेच या सगळ्यांच्या चरणावर या बालकाचा साष्टांग प्रणिपात आणि सेवेला प्रारंभ झालं. झाले का सगळे? राहिलं कोणी? जरी कोणी राहिलं असेल तर जे लग्नाचे राहिले त्याची माफी मागतो, नावं घ्यायची राहिली असते. आणि जे लग्नाचे हात, जे लग्न झालेले हात त्याचे नावं मी नाही घेतलं तरी चलते मामा, कारण आपण सगळ्यांना त्याला एक आधार कार्ड दिलेलं आहे, त्यांचं घरी नाव घ्यायचं. बरोबर आहे. आता थेट अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. बरं काय, प्रातस्मरण काकडा भजन. काकडा भजन आपल्या जीवनात आवश्यक आहे का, याचं कारण समजून जातं. तुम्ही आम्ही कर्म करत असताना पण कधी कधी शोकांती काय वाटते, आमच्यासारखी महाराज मंडळी बाबाजी सकाळी काकड्याला उठत नाही. हो, हे आमचं दुर्दैव म्हणा, पण काकड्याचा एवढा सुंदर परिणाम आहे, आपल्या जीवनावर त्याचा सुंदर परिणाम होतो. तुम्ही आम्ही कर्म करत असताना अनेक प्रकारचे पाप करतो, पण ते पापातून आपली सुटका होत नाही. पापातून सुटका होण्यासाठी संतांनी नामस्मरण सांगितलं, पण सगळ्यात मोठं पाप जर असेल हे आहे ब्रह्महत्येचं पातक. पण ब्रह्महत्येचं पातक जरी असेल, एक नाही दोन नाही, आपल्याकडनं कोटी ब्रह्महत्या झाल्या असतील तरी सुद्धा सकाळी सकाळी हातामध्ये काकडा घेऊन देवाला ओवाळताना देवाचा सुंदर ते चेहरा पाहावा. आपण केलेलं सगळं ब्रह्महत्येचं पातक संपत असतं. कोटी ब्रह्महत्या मुखे पाहावया जाती, कोटी ब्रह्महत्या मुखे पाहावया जाती, कोटी ब्रह्महत्या मुखे
महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख हा परिणाम जीवनात काकड्याचा होतो. म्हणून सकाळी काकड्याला येणं नितांत गरजेचं आहे. त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रवण केल्याचा परिणाम तैसा मनासी मारून करता आणि इंद्रिया दुःख न देता येथे मोक्षासे ऐता श्रवणाचे माझे. फक्त कानानं ज्ञानेश्वरी श्रवण केल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो ही ज्ञानेश्वरी सांगते. किंवा ज्ञानेश्वरी श्रवण केल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर चांगल्याला बुद्धी येईल, यात काय मोठी गोष्ट आहे. माझ्यासारखी रेडे सुद्धा बोलायला लागलेत. वाचेल जो कोणी जनी त्यासे लोटांगणी. हा परिणाम ज्ञानेश्वरीचा. दुपारच्या सत्रात रामकथेचं महत्त्व सांगण्याची गरज नाही. आपण 7 दिवसापासून रामकथाच ऐकायला लागलो. पण रामकथा या कलियुगात आवश्यक का? आपण सप्ताह ठेवला. सप्त्याचं सुरुवातीचं शीर्षकच आहे. तुमच्या पॉम्पलेटला सत्याचं शीर्षक असं टाकलं की या कलियुगामध्ये तरुण वर्ग व्यसनाधीन तडके गेलेला आहे. व्यसनाधीन होऊन त्या मार्गाला वळलेला आहे. त्या मार्गाला गेलेला तरुण वर्ग पुन्हा कथा मंडपात आणण्यासाठी आणि जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी जीवनात रामकथा आवश्यक आहे असं मी नाही सांगत, पॉम्पलेट सांगते. पण पॉम्पलेटवर असं लिहिलेलं आहे. अर्थात त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात हरिपाठ. ज्यांच्या जीवनात हरिपाठ नाही असं मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं. एखाद्या वारकऱ्याचा 3 दिवस जर हरिपाठ नाही झाला तर समजायचा तो वारकरी वैकुंठवासी. नित्यनेम नामी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. हरिपाठ का करायचा? कारण हरिपाठ केल्यानंतर तुमचा आमचा उद्धार होईलच. आपले पूर्वज सुद्धा वैकुंठाला जात असतात. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा Bye.
सोपा हरिपाठाचा परिणाम आणि त्यानंतर हरिकीर्तन. कीर्तनाचा परिणाम सांगून जातो. तुम्ही आम्ही आपल्या संसारात एवढे व्यस्त आहोत, एवढे व्यसनाधीन झालेला आहोत आणि व्यसनाधीन झालेला जीव या कीर्तनात आल्याच्या नंतर शुद्ध होत असतो. म्हणून जीवनात कीर्तन आवश्यक आहे. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आम्ही या काकड्याचं महत्त्व कळालं, ज्ञानेश्वरीचं महत्त्व कळालं, रामकथेचं महत्त्व कळालं, हरिपाठाचं महत्त्व कळालं, कीर्तनाचं महत्त्व कळालं. तुम्हाला पैशाचं महत्त्व वा. पण बाबाजी सगळ्यालाच पैशाचं महत्त्व माहित नाही. चला आता ठळक बातम्या झाल्या. आता येतो अभंगाकडे. अभंगाच्या ठळक बातम्या देऊन पुढे जातो. तो खूप बरा आहे. अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही कर्म करत असताना आपल्याकडे पुण्याचा संचय वाढावा आणि आपलं पाप संपून जावं यासाठी आपले कर्म असतात. जोपर्यंत आपलं पाप जात नाही तोपर्यंत आपल्याकडे पुण्य वाढत नाही. पण पुण्य वाढण्यासाठी काय करावं लागेल तर तुकोबाराय सांगतात, पुण्य वाढण्यासाठी एकच काम करायचं आहे फक्त, आणि त्या सज्जनाचं त्या संताचं नामस्मरण करायचं. काय होते की सज्जनाचं नामस्मरण केलं तर संताचं नामस्मरण केल्यानंतर आपण पुण्यवंत होत असतो. त्यानंतर आपल्या वाचेला उपदेश केला की याच्याशिवाय दुसरं काही घेऊ नका आणि जीवनात कुठंतरी थांबायचं आहे त्याचा ठिकाण सांगितला आणि आपलं पाप जाण्यासाठी या गोष्टीचा एक मार्ग सांगितला. या सगळ्या मार्गाचा विचार आपण राहिलेल्या 1 तासात करणार आहोत. विठ्ठल सुरुवातीला एक शब्द बोलून पुढे जातो. 7 दिवस झाले तुम्हाला कथा सांगायला लागलो, बरोबर आहे. कधी तुम्हाला काही बोललो का वेगळं कथा सोडून? आता एक प्रश्न करतो, कीर्तन कसं करू? म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, तुमचं मनोरंजन होईल, तुम्हाला खळखळून हसता येईल असं करू का तुमचं बरं होईल असं करू? बरं होईल असं एकच जण म्हणायला लागले आणि याचा अर्थ बाकीचे कोणीच नाही बोलले, म्हणजे त्याला बरं वाटेल असं ऐकायचं आहे. चला, बरं होईल असंही सांगतो आणि बरं वाटेल असंही सांगतो आणि आमच्या सगळ्याचं बरं होईल, सगळ्याचा थोडा थोडा फायदा. आता विचार करू, 1 कोटी येतेवंतांची, ती म्हणजे तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की तुम्हाला पुण्यवंत व्हावे लागेल. पुण्यवंत कशासाठी व्हावं लागेल? कारण जोपर्यंत आपण पुण्यवंत होत नाही तोपर्यंत आपला अधिकार देवावरही चालत नाही, संतावरही चालत नाही. यासाठी पुण्यवंत होणं गरजेचं आहे. थोडासा आवाज द्या मला. पुण्यवंत होण्यासाठी तुम्ही आम्ही अनेक प्रकारच्या क्रिया करतो. प्रमुख अन्नदान करतो, तीर्थयात्रा करतो, मंदिराचं बांधकाम करतो, अनेक संस्थांना आपण देणगी देतो, बरोबर आहे. पण हे सगळ्या क्रिया करत असताना यातून शुद्ध पुण्य आपल्याला मिळेलच असं नाही. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही तर कथेतून कीर्तनातून अनेक मंडळी सांगत आली की अन्नदान करा त्याच्यातून पुण्य मिळेल. नक्की मिळेल, पण अन्नदान करत असताना अन्नदान करणाऱ्याचं नाव कुठंच आलं नाही पाहिजे, तर त्याचं पुण्य आपल्या पदरात भरपूर प्रमाणात पडतं. पण
आपलं असं चालू आहे. ऐका हो ऐका, संध्याकाळी हरिपाठ झाल्याच्या नंतर संतोष महाराज कणकेकर यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रण आहे हो. हा, हे कीर्तनातलं होतं, नाही तर जाताल सगळेच कणक्याला. अवघरी असेल ना कोणतरी. अर्थात आपण अन्नदान केल्यानंतर आपलं नाव अनाउन्समेंट होते, म्हणजे त्याचं सगळं पुण्य आपल्याला भेटते असं नाही. मंदिर बांधकाम केलं, मंदिराच्या भिंतीवर भिंती फलक आपण लिहितो, यांच्या स्मरणार्थ यांच्याकडून मंदिराचा जीर्णोद्धार, ह्या सगळ्या क्रिया करत असताना याच्यातून शुद्ध पुण्य आपल्याला मिळतेच असं नाही. आणि शुद्ध पुण्य मिळवण्यासाठी शुद्ध सत्व गुणात्मक पुण्याची आपल्याला गरज आहे, आणि ती फक्त नामस्मरणातून मिळते. मग नामस्मरण करत असताना कशाचं करायचं? नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य वाढत असते. पहिला विचार करू पुण्यवंताचा, दुसरा विचार करू धनवंताचा, आणि तिसरा विचार करू कृपावंताचा. विठ्ठल. पहिला प्रश्न महिला मंडळीला, दुसरा प्रश्न पुरुष मंडळीला. पहिला प्रश्न महिला मंडळीला, पुण्यवंताला किंमत आहे का धनवंताला? हा, एकूण उत्तर आलं धनवंताला. दुसरा प्रश्न, पुण्यवंताला किंमत का? नक्की, पुन्हा बदलू नका. चला, यांचं उत्तर आहे पुण्यवंताला. आता पुरुष मंडळीचं उत्तर, धनवंताला किंमत आहे का पुण्यवंताला? पुण्यवंताला. चला, पुरुष मंडळीचं उत्तर आणि महिला मंडळीचं उत्तर एकच आलंय. आता आमची सहकारी मंडळी, पुण्यवंताला किंमत काय धनवंताला? धनवंताला की सर्व मान्यता ही सर्व मान्यता ही सर्व मान्यता ही हे धनवंताला की सर्व मान्यता ही सर्व मान्यता ही सर्व मान्यता ही धनवंताला की सर्व मान्यता चमड़ी बचाओ और दमड़ी भी बचाओ. जे विचारपूर्वक उत्तर दिलं, तुम्ही सांगितलं पुण्यवंताला किंमत, तुम्ही सांगितलं पुण्यवंताला किंमत, महाराजांना विचारलं, महाराजांना सांगितलं धनवंताला किंमत आहे, धनवंताला मान्यता आहे जगी, म्हणजे पैसा असेल तर किंमत आहे असं यांचं मत आहे. आता तुमचं उत्तर बदललं का? तेच आहे नक्की. आपलं कीर्तन खेळीमेळीवर काय, आपल्याला काय फार कीर्तन जमत नाही, काय खेळीमेळी बोलायचं काय. तुमचं उत्तर आहे पुण्यवंताला किंमत, आणि महाराजांनी उत्तर दिलं धनवंताला किंमत. आता मी बोलून जातो का चौकदाराला विचारू? चौकदार, किंमत कशाला? पुण्यवंताला का धनवंताला? धनवंताला. मग धनवंताला जर किंमत असेल, मग तुकोबाराय आपल्यासाठी कशाला सांगायला लागले पुण्यवंत व्हा म्हणून? त्यांनी म्हणायला पाहिजे होतं आपल्याला धनवंत व्हा. तुकोबाराय पुण्यवंताची भाषा का करतात? पण आमची मंडळी हुशार आहे, कारण रोज कीर्तनात हा प्रश्न त्यांना विचारला